मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसलेत। जरांगेंच्या या उपोषणाने आधीच सरकारवर दबाव वाढलेला आहे, पण त्याच वेळी जरांगेंनी आता थेटपणे सरकारला इशारा दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही। सरकार अस्थिर झाल्यास सीएम जबाबदार। जरांगेंचा महायुती सरकारला गंभीर इशारा। आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाही लक्ष द्यायला, मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, पोलिसाला लाठीचार्ज करायला लावायचा। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी जरांगेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। एवढंच काय, पण त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना गर्भित इशारा दिला। राज्य जर अस्थिर झालं रे बाबा, तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहे। महाराष्ट्रात तुम्ही मुंबईचा विचार करता तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळ खूप मोठं आहे, लोकसंख्येनं, महसूलनं, संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा। नुसती मुंबई तुमची नाहीये, तुमच्या मुंबईनं तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केले, अशी दुई निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस मुंबई मही। खरं तर जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच या आंदोलनावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंच्या आंदोलनाला राजकारणाची किनार असल्याचा आरोप केला होता। यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण ठीक आहे, माझं म्हणणं काय, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू। काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मराठा समाजातून मोठा पाठिंबा मिळतोय। दररोज हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत धडकतायत, त्यामुळे जरांगेंच्या पाठीशी मोठ्या संख्येनं समाज उभा असल्याचं दिसतंय। पण आता जरांगे विरुद्ध राज्य सरकार या संघर्षाची ठिणगी पडली आहे, त्यामुळे आता सत्ताधारीही चांगलेच आक्रमक झालेत। यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात। लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल, उपोषण संपेल, हा प्रयत्न राज्य सरकारचा चालू। ओबीसी सुद्धा जर इथल्या गव्हर्नमेंटला झुंडीची भाषा कळत असेल, शिवराळ भाषा कळत असेल, एक माणूस ज्याला महाराष्ट्र माहिती नाही, ज्याला आरक्षण माहिती नाही, तो जर मुंबईला वेठीच धरत असेल, मुख्यमंत्र्यांची आईमाई काढत असेल, तर ओबीसी सुद्धा आपल्या हक्काने अधिकारासाठी रस्त्यावर उतरेल। गेल्या 2 वर्षांपासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई लढतायत। खरं तर जरांगेंच्या आंदोलनानंतरही राज्य सरकारनं मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून आरक्षण जाहीर केलं, पण आता जरांगेंनी थेटपणे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी केल्यानं सरकार पेचात सापडलंय। विशेष म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित आहे, त्यामुळे सरकार यावर कसा तोडगा काढतं, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर काय पावलं उचलतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।